मदन ठाकरे चौकामध्ये उभं राहून आज आपण मीडिया भारत न्यूजचा जनतेचा अजेंडा हा कार्यक्रम करणार आहोत. आपण लोकांशी चर्चा करणार आहोत. आपण बघतोय की हा चौक जो आहे तो क्रॉस करणं मोठं कठीण आहे सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा. चारी बाजूनी गाड्या आहेत, रस्ते प्रचंड अरुंद आहेत आणि ह्या सगळ्यामधून रोड क्रॉस करणं हे सरळ खास करून ज्येष्ठ नागरिकांना मोठं कठीण झालेलं आहे. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज श्रोते. मीडिया भारत महानगरपालिकेच्या निमित्ताने, निवडणुकीच्या निमित्ताने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ह्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन जनतेचा अजेंडा नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते. कारण राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि उमेदवार जे काही आश्वासनं लोकांना देत आहेत, ज्या काही विकासाची आश्वासनं देत आहेत, विकासाच्या गप्पा मारतायत, त्याच्यापेक्षा कितीतरी दूर नागरिकांच्या अपेक्षा आहेत. नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत आणि राजकीय पक्षांचा अजेंडा आणि नागरिकांच्या अपेक्षा कुठे मेळ खातोय का हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण आलेलो आहोत डोंबिवली या शहरामध्ये. आपण बघतोय माझ्या आजूबाजूला गजबजलेलं शहर आहे डोंबिवली. जितकं या डोंबिवलीचं रेल्वे स्टेशन तितकं गजबजलेलं असतं, तितकं ते शहर सुद्धा अंतर्गत स्तरावरती आपण बघतोय प्रचंड गजबजलेलं आहे. माझ्यासोबत या शहरातले अनेक मान्यवर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामधले आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत राजन मुकादम आहेत. राजनजी, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये. आपण जाणून घेतोय की महापालिकेच्या निवडणुका आता आलेल्या आहेत, लागलेल्या आहेत. राजकीय पक्ष आश्वासनं देत आहेत, आम्ही याव करू बरंच काय काय सांगतायत. तुमच्या मनामधली जी डोंबिवली आहे ही अशी घडायला पाहिजे होती, राजकीय पक्षांच्या आजपर्यंतच्या प्रयत्नामध्ये आलेली आहे का? आता जे बोलतात त्याच्यामध्ये दिसते. बरोबर, डोंबिवलीचा विकास झाला नाही, चालायला रस्ते नाही, धुळीने लोक आजारी पडतात, ही एक मोठी समस्या आहे. डोळ्यांचे हॉस्पिटल फोबवली आहेत, डोळ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता हे सर्व घडतं कशामुळे? जे राजकीय पक्ष आहे प्रमुख, तो जे प्रतिनिधी पाठवतात तो विकासाला पाठवतात का निधी गोळा करायला पाठवतात, हा एक प्रश्न आहे. जर ते निधी गोळा करायला पाठवला असेल तर विकास बाप जन्मच होणार नाही तुमचा. किती ओरड करा, विकास तो होणारच नाही. पक्ष नेतृत्व तुम्ही हलवायला पाहिजे, किंवा तुम्ही माणूस जो पाठवलेला आहे तो सो विकास करतोय, आमचा विकास करतच नाही, हा एक मुद्दा आहे. दुसरा म्हणजे BPMC ऍक्ट आहे, सेक्शन 481. ह्याच्यामध्ये आयुक्तांनी अधिकारी नेमायला पाहिजे. या अधिकाऱ्याचं काम काय असेल? जे गुन्हेगारी कृत्य करतात त्यांच्यावरती नजर ठेवणं आणि ते कोर्टापुढे आळा घालणं. तर आयुक्तांनी तो माणूसच नेमलेला, अधिकारी नेमलेला नाही. खाली जो अधिकारी नेमायला पाहिजे तो आयुक्तांनी नेमलेला नाही, अजिबात नेमलेला नाही. 3 महिन्यापासून आयुक्तांबरोबर माझे वाद चालू आहेत. तो तुम्ही अधिकारी नेमा, मग आम्ही तक्रारी दाखल करू. तुम्ही पत्र दिले? हो, दिलेले आहे. अच्छा, तुमची भेट झालेली आहे, करतो म्हणाले, अजून काय केलं नाही. अच्छा, तुम्हाला आता जी निवडणूक आलेली आहे, बरोबर, त्यात तुम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांची भाषणं नेत्यांची ऐकली असतील. ते जे बोलतायत की आम्ही डोंबिवलीचा भरपूर विकास केला, कल्याणचा विकास केला, तुम्हाला दिसतंय तसं काही? नाही, विकास तर अजिबात 10% झाला असेल, फार 15-20%. ह्याच्यावर विकास नाही. ज्या अपेक्षेने विकास व्हायला पाहिजे ती अपेक्षा पूर्णपणे फेल गेलेली आहे. पण आता किती आश्वासनं देऊन दे, तुमच्याकडे निधी कसा गोळा करणार, निधी कसा पाठवणार सरकार, ह्याच्यावरती आम्हाला आश्वासनं द्या. माझ्यासोबत या चर्चेमध्ये अशी एक व्यक्ती आपल्या सोबत आहे, जे कुटुंब 100 वर्षाहून अधिक काळ 1914 पासून डोंबिवलीमध्ये ज्या कुटुंबाचं वास्तव्य, आणि सगळ्यात मोठी मला एक खासियत इथे सांगायला या चर्चेमध्ये आवडेल आणि डोंबिवलीकरांना सुद्धा ऐकायला आवडेल, बहुतेकांना ती माहीत सुद्धा असेल की ह्या डोंबिवली शहरातली पहिली रिक्षा जी फुलराणी म्हणून ओळखली जायची, ती पहिली रिक्षा बरसावडे कुटुंबाने आणलेली होती. बरसावडे कुटुंब हे डोंबिवलीतलं एक नावाजलेलं कुटुंब आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या खाद्य क्षेत्रामध्ये, हॉटेलिंग असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये बरसावडे कुटुंब आहे. संतोष बरसावडे माझ्यासोबत आहे. मुकादमांनी सांगितलं की विकास झालेला नाही आहे या ठिकाणी. आयुक्त त्यांनी जे करायला पाहिजे होतं, जे अधिकारी नेमायला पाहिजे तसे नेमलेले नाही आहेत, आणि राजकीय पक्ष ज्यांना पाठवतं उमेदवार, जे उद्याचे प्रतिनिधी आहेत, त्यांना पाठवण्याचा नेमका उद्देश काय हे स्पष्ट होत नाहीये. तुमचं निरीक्षण काय? मुकादम साहेबांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. आज डोंबिवलीतला सगळा गजबजलेला रहदारीचा रस्ता म्हणजे फडके रोड. आज या रोडवरती तुम्ही जर का जाऊन बघितलं तर खरोखर चालायला सुद्धा जागा नसते.
दुसरी गोष्ट, रहदारीचे नियम तर इथे पाळलेच जात नाहीत. म्हणजे नुसते बोर्ड लावतात नो एंट्रीचा आणि सगळेजण त्याच ठिकाणून गाड्या आपल्या नेत असतात. अच्छा. म्हणजे इवन फडके रोडला तुम्ही जर का बघाल तर MSCB ऑफिसच्या इकडनं मुळात तिथे संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक पोलीस तुम्ही ठेवला पाहिजे, ही आमची पहिली अपेक्षा आहे. रोड तर आता जरा थोडेसे सिमेंटीकरण होतंय, परंतु त्याच्यातनं फायदा काय होताना लोकांना दिसत नाहीये. रुंदीकरण होत नाहीये. हा, रुंदीकरण होत नाहीये, रस्ता तसाच राहतोय. रस्त्याच्या बाजूला तिथे फक्त बोर्ड लावलेत, या तारखेला इकडे, या तारखेला इकडे. आता जर का तुम्ही या साईडला जर का तुम्ही नजर टाकली तर P1 P2 केलेलं आहे, पण P2 ला पण जागा गाड्या उभ्या आहेत आणि P1 ला सुद्धा गाड्या उभ्या आहेत. आता ह्याच्याकरता मध्ये ते टोईंग व्हॅन वगैरे फिरवत होती, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी होत्या, लोकांना त्याचा त्रास होत होता. ह्या गोष्टी कधी सुटणार? आणि मुकादम जे म्हणाले ते 100% बरोबर आहे की फडके रोडवरनं चालता येत नाही. दुसरी गोष्ट, मानपाडा रोडला जो मेन चौकातला जो रस्ता आहे अतिशय समतोल रस्ता नाही तो, म्हणजे वाटेल तसा त्याला चढ दिलेला आहे. गाड्या उभ्या कशा करायच्या? गाड्या उभ्या केल्या सिग्नलच्या वेळेला, एखादी गाडी जर का अचानक मागे आली तर मागच्या गाडीला लागते आणि त्या ठिकाणी वाद निर्माण होतो. तर या ठिकाणी पहिले या सुधारणा झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आणि राज्य शासनाने या शहरांवरती स्मार्ट सिटी म्हणून करोडो रुपये खर्च केलेले आहेत, परंतु ते करोडो रुपये जे आहेत ते समस्यांच्या निवारणामध्ये प्रतिबिंबित झालेले नाहीये असं तुमच्या बोलण्यावरून दिसतंय. म्हणजे हे तर सगळं मीडियामध्ये सुद्धा आलेलं आहे. माननीय फडणवीस साहेबांनी मागच्या इलेक्शनच्या वेळेला सांगितलं होतं 6,500 कोटी आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिलेत. अच्छा. पण आलेलेच नाहीत ते पैसे. अच्छा. बरं, दुसरी गोष्ट, या ठिकाणी फक्त सांस्कृतिक नगरी म्हणून नुसते दहीहंडीचे कार्यक्रम, गरब्यांचे कार्यक्रम हे होत आहेत. चांगले, संस्कृतीसाठी ते असलं पाहिजे, पण हे कार्यक्रम भर रस्त्यामध्ये करण्याची गरज काय, हा मला पडलेला पहिला प्रश्न आहे. आता तो गरबा वगैरे तिकडे होऊन दे, पण त्यातनं प्रबोधन काय होतंय? मैदानाची स्थिती काय आहे? मैदानाची जर करायचे झाले तर मैदान आहेत का आणि काय? मैदान म्हणजे फक्त एक आता KDMCचं ग्राउंड राहिलंय. या ठिकाणी ईस्टला नेहरू मैदान होतं, त्यात अर्ध्या ठिकाणी एक मंदिर उभं केलेलं आहे, ते ऑथराईज आहे, नॉन ऑथराईज आहे, काही माहिती नाही. अशा अनेक समस्या आहेत. म्हणजे डोंबिवली तर अनधिकृत कामांसाठी प्रसिद्धच आहे. माननीय नितीनजी गडकरींनी डोंबिवलीबद्दल काय वक्तव्य केले याची डोंबिवलीकरांना जाण आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेऊन यावेळी मतदान करताना मतदारांनी जागरूक राहिलं पाहिजे, या मताचा मी आहे. थोडक्यात डोंबिवलीचा जो गाडगिळे पॅटर्न होता पूर्वी अनधिकृत बांधकामाचा, तो गाडगिळ फॉर्म्युला जो आहे तो अजूनही डोंबिवलीकरांच्या मानगुटीवरती बसलेला आहे असं आपल्याला दिसतं. आपल्याला कल्याण डोंबिवलीमध्ये बोर्ड दिसतात स्मार्ट सिटीचे, का ना, स्मार्ट सिटीचे बोर्ड दिसतात, आणि सिग्नलला सुद्धा हे सिग्नल स्मार्ट सिटी मधून लावलेले आहेत असे आपल्याला बोर्ड दिसतात. 2025 मध्ये सिग्नल हा स्मार्ट सिटीचं लक्षण असू शकतं? नक्कीच नाही. काय अपेक्षा आहे मग? काय राज्यकर्ते नेमकं काय करतायत? त्यांना सिग्नल ही सुद्धा स्मार्ट सिटी वाटते? नाही, आता गेल्या अनेक वर्ष निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे कोणत्याच राज्यकर्त्यांचं ओव्हरऑल असंच ॲटिट्यूड आहे की आमची काहीच जबाबदारी नाही. अच्छा. आणि प्रशासन कोणत्याही तक्रारी केल्या तर त्यावर कॉग्निझन्स घेताना दिसत नाहीये. आता गेले अनेक महिने मी कल्याण डोंबिवलीचं ॲप आहे त्याच्यावर बऱ्याच तक्रारी केल्यात, 101 तक्रारी केल्यात, पण त्यातली एकही तक्रार आत्तापर्यंत क्लोज केलेली नाही. काही तक्रारींमध्ये थोडंफार काम केलेलं आहे, आणि सगळीकडे बघाल म्हणजे हे बोलले तसं चालायला जागा नाहीये, फुटपाथ ऑक्युपाईड आहेत, दुकानदारांनी केलेले आहेत, अनेक ठिकाणी स्वतः कॉर्पोरेशननी केलेले आहेत ऑक्युपाय. कॉर्पोरेशनने सुद्धा ऑक्युपाय केलेले. हो. असं तुम्ही पाहिलेले? हो. तुम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून ती गोष्ट? काही ठिकाणी फोटो टाकलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी MSCBचे बॉक्स त्यांनी फुटपाथवर ठेवलेले आहेत, त्यामुळे सलग फुटपाथ कुठेही नाही आहेत. की मी जर रस्ता नाही वापरायचा, कारण रस्त्यात एक तर अरुंद रस्ता, दोन्ही साईडला असलेले पार्किंग, त्यामुळे होणारे ॲक्सिडेंट, त्याच्यासाठी जर मी फुटपाथ वापरायचं ठरवलं तर ते फुटपाथ सलग नाही आहेत की मी चालू शकेन न पडता न धडपडता. तशी व्यवस्थित पण नाहीये. येस.
म्हणजे एकतर अवेलेबल नाहीयेत आणि जिथे आहे तिथे ते व्यवस्थित. त्यामुळे मग हे स्मार्ट सिटीचं लक्षण कसं असू शकतं? सिग्नल असून सुद्धा चालू नाहीच आहेत सिग्नल, अच्छा. आणि असले तरी कोण पाळताना दिसत पण नाही. म्हणजे नागरिकांची पण तितकीच जबाबदारी आहे. म्हणजे चौकामध्ये पोलिसाला टेकून सगळे उभे असतात, समोरच्या गाड्या कसं बसं जातात, त्यामुळे सगळेच उलट्या साईडनी आता परवाच ठाण्याला एक मोठा ऍक्सिडेंट झाला उलट्या साईडनी येणाऱ्या गाड्या, पण डोंबिवली ते कॉमन आहे. अच्छा. काका तुम्ही बोलताय कल्याण डोंबिवलीवरती, नाही आता काय सध्याची स्थिती काय आहे कल्याण डोंबिवलीवरती आणि महानगरपालिकेच्या मी थोडा स्वतः या मताचा आहे. मी कुठल्याही पक्षावर नाही बोलायचं आपल्याला. पण हे एक बाब नक्की की बेसिक नीड्स ही जी काही सर्वसामान्य माणसाचा हक्काचा जो भाग आहे त्याच्या बाबतीमध्ये नुसतंच डोंबिवली नाही, महाराष्ट्रातलं कुठलंही वाढतं शहर वगैरे घ्या, तिथे तुम्हाला असं दिसेल शिक्षण, आरोग्य, रस्त्यामध्ये मला मेन फुटपाथ म्हणायचं. आज फुटपाथ असं समजा की 50% फुटपाथ हे तुमचे हॉकर्स किंवा फेरीवाल्यांनी व्यापले गेलेले आहेत. त्यामुळे लोकांना आता आमच्यासारख्या सिनियर्स लोकांना तर बरोबर माझं वय आता 79. काय नाव? शरद मेहता. अच्छा. 79 वय. 79. तुम्ही सतत चालू शकता शहरामधून कुठे रस्त्यांवर फुटपाथवर? काय परिस्थिती? कसा अनुभव? नाही असं म्हणणंच आता अवघड होऊन बसलं. खोटं सांगत मला कधी कधी टेन्शन येतं. आपण फुटपाथवरनं चालतोय त्याचं टेन्शन येतं. बोला, ठीक आहे, टेन्शन येणारी बाब नाही. महानगरपालिकेतून काय अपेक्षा? काय नाही, तुम्ही बेसिक ज्या नीड्स आहेत, हे जे काही इतर गोष्टींवर तुम्ही चर्चा सत्र वगैरे हे जे घेता ना, त्याच्यापेक्षा लोकांच्या बेसिक नीड्सच्या बाबतीमध्ये तसं ते जास्त असं चांगलं होईल. आता मी 4 रस्त्याजवळ राहतो, त्या 4 रस्त्याला आज सिग्नल लागून म्हणजे पण ते इम्प्लिमेंट व्हायला आज 8-10 वर्ष झाले अजून होत नाहीये. 4 रस्ता नाही सिग्नल चालू म्हणजे आज 3 पोलीस तिथे उभे करावे लागतात आणि क्रॉस करायचं आमच्यासारख्यांना तर 2 व्हीलर कुठनं येईल आणि कशी क्रॉस होईल आम्ही सांगू पण नाही शकत. आणि असे मी ऍक्सिडेंट पाहिले डोळ्यासमोर. मी 4 रस्त्याची गोष्ट बोलतोय, म्हणजे फडके वॉचचा जो चौक आहे त्या चौकाची गोष्ट बोलतोय. हा, तो मेन बिझीएस्ट तसं मानपाडा रोड आणि राजेंद्र प्रसाद रोडचा चौक. हा, आपण ऐकलं की किती गंभीर गोष्ट आहे की रस्ते विकास, मैदानी विकास, खूप काही सारे आपल्याकडे बोललं जातं, परंतु खूप साधा आणि सरळ मुद्दा त्यांनी मांडला की आमच्यासारख्या व्यक्तींना फुटपाथवरून किंवा साधं रस्त्यावरून सुद्धा चालणं किंवा रस्ता क्रॉस करणं ही सुद्धा त्यांच्यासाठी फार खडतर गोष्ट झालेली आहे. आणि त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यासमोर जेव्हा अनेक अपघात बघितलेले असतील तर त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल. आणि जेव्हा अशी माणसं जेव्हा घराच्या बाहेर पडतात तेव्हा घरातल्यांना सुद्धा घरी येईपर्यंत एक मोठी चिंता असते. प्रॉब्लेम हा आहे की ही चिंता सरकारमध्ये बसलेल्यांच्या मनामध्ये नसते. ही खूप मोठी अडचण आहे. माझ्यासोबत बापू राऊत आहेत, पत्रकार आहेत, फोटो जर्नलिस्ट आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. बापू, अनेक वर्ष तुम्ही डोंबिवलीतल्या ऍक्टिव्हिटीमध्ये असता, शहरामध्ये तुम्ही इथेच लहानाचे मोठे झालेले आहात. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जे शहर पाहिलेलं आहे, काय तुम्हाला फरक दिसला? डोंबिवलीचा नेमका काय विकास झाला? गेली 60 वर्ष मी डोंबिवलीमध्ये राहतोय. माझ्या आठवणीपासून म्हणजे 68 पासून मला आठवतंय. त्या 68 सालापासून आत्तापर्यंत म्हणजे 4 वर्षाचा असल्यापासून मला आठवतंय. त्याच्या आधीचं मला आठवत नाही. साधारणतः 68-70 सालापासून जे आठवतंय ती अशीच बकाल डोंबिवली होती. यामध्ये काहीही फरक नव्हता. म्हणजे ते आहे तशी बकाल आहे. म्हणजे याचा अर्थ असा, लक्षात घ्या की डोंबिवलीवरून लोक जी कामाला जात होती तेव्हा ती गंबूट घालून जायचे. गंबूट घातलेला माणूस दिसला की लोकांना कळायचं की हा डोंबिवलीतून आलेला आहे. का गंबूट? कारण चिखल असायचा भयंकर. तो चिखलातून जायचा आणि रेल्वेमध्ये प्रवास करायचा आणि ऑफिसला जायचा. ऑफिसला गेल्यानंतर त्यांना कळायचं, लोकांना, मुंबईतल्या लोकांना कळायचं की हा डोंबिवलीतून आलाय, कारण तो गंबूट घालून आलेला आहे. इतकी बकाल अवस्था होती. मुद्दा असा आहे की महापालिका, डोंबिवली महानगरपालिका झाली तेव्हापासून शिवसेना भाजपची सत्ता आहे. तेव्हापासून काही बदल होईल का अशी एक अपेक्षा होती. त्याआधी प्रशासनाचा भाग होता. प्रशासन 10-15 वर्ष प्रशासन होतं. मला वाटतं बरखास्त 82-83च्या दरम्यान मला वाटतं झाली. माझ्या आठवणीप्रमाणे 83ला नगरपालिका प्रशासन आणि प्रशासनाचा हे चालू झाला. तेव्हापासून त्याच्या आधी जनसंघाची सत्ता होती, म्हणजे आताच्या भाजपची सत्ता होती. मग त्याआधी च्या काळामध्ये जेव्हा यांची सत्ता होती तेव्हा काँग्रेसचं नामनिशाणा नव्हतं इथे. एक बाबूराव गुरव सोडले
तर कोणीही काँग्रेसचा नगरसेवक इथे येऊन निवडून येऊ शकत नव्हता. नेहरू मैदान साईडचा एक नगरसेवक होते बाबूराव गुरव, आणि ते फक्त वाद घालायचे, ते भांडायचे, ते चालायचे आणि फार किरकोळ हे होते. बाकी कोणाची सत्ता होती सगळी. मग यामध्ये नियोजनाचं, शहर नियोजनाचं काय कार्यक्रम केला गेला, कुठे गेला, म्हणजे ज्यांची सत्ता होती त्यांनी नेमकं काय केलं शहर नियोजनासाठी, त्याच्यातून मग गाडगिळ फॉर्म्युला आला कुठून. तर गाडगिळ फॉर्म्युला काय आहे नेमका, तो जुन्या डोंबिवलीकरांना गाडगिळ फॉर्म्युला माहिती आहे. गाडगिळ फॉर्म्युला हा कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाला हा पण आपण नीट तपास केला पाहिजे. मी सगळ्यांना प्रश्न विचारतो जे खूप बोलतात, मला वाटतं की अनेक जण बोलतात की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. मी म्हणतो कोणाच्या प्रशासनाच्या काळामध्ये गाडगिळ फॉर्म्युला आला, तो गाडगिळ फॉर्म्युला काय आहे, तर त्याच्यामध्ये तो कशातून आला, तो गरजेतून आला. तो कुठल्या गरजेतून आला, तो शाकाहारी मांसाहारी गरजेतून आलेला आहे. गाडगिळ फॉर्म्युला, गाडगिळ फॉर्म्युलाचा मूळ शाकाहारी आणि मांसाहारी मध्ये आहे, बरं, लक्षात घ्या. म्हणजे एका कामासाठी वापरलेला फॉर्म्युला. येस, त्याचं कारण काय आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. सामाजिक कारणं आपण नीट लक्षात घ्या. फक्त नागरीकरणातून नाही आली. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुंबईतून डोंबिवलीमध्ये लोक शिफ्ट व्हायला लागली, इकडे राहायला यायला लागली आणि त्यांना जागा मिळेना. इथला जो वर्ग होता, इथली जी वस्ती होती, ती नागरिक वस्ती हळूहळू वाढायला लागली, त्यांना जागा मिळेना. मग ती जागा कोणाला मिळेना, तर ते मांसाहारी आहेत त्यांना जागा मिळेना. आणि याच्यावरती मी 95 साली लेख लिहिलेला आहे. याच्यामध्ये गाडगिळ फॉर्म्युला हा शब्द आलेला आहे. मी गाडगिळ फॉर्म्युलाचं नाव घेतलेलं आहे त्या. आणि डोंबिवलीतले ज्येष्ठ पत्रकार टोळ काका, श्रीकांत टोळ, त्यांनी मला असं सांगितलं की गाडगिळ फॉर्म्युला हा शब्द, छापील शब्द हा तुमच्या आर्टिकलमधून पहिल्यांदा प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्या आधी सगळेजण वापरत होते पण तो प्रसिद्ध झाला नव्हता. वापरत होते. हा, आतल्या सगळ्यांना माहिती होतं गाडगिळ फॉर्म्युला काय. तर गाडगिळ फॉर्म्युला नावाच्या गाडगिळ नावाचे एक अधिकारी आपल्याकडे डोंबिवलीमध्ये होते. मुख्याधिकारी ते ते मुख्याधिकारी होते आणि ते रिटायर झाल्यानंतर कोकणामध्ये राहायला गेले. आणि मग तिथे जेव्हा जागेची गरज निर्माण झाली तेव्हा महापालिकेच्या अधिकृत सहीने बांधकामं सुरू झाली आणि ती सगळी बांधकामं कोणाच्या परवानगीने आली, तर ती गाडगिळ यांच्याकडे. गाडगिळ सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा गाडगिळ त्यांच्या सहीची परवानगीची लेटर त्यांनी दिलेली आहे. आणि या सगळ्या परवानगीवरती डोंबिवलीमध्ये जेवढी जेवढी अधिकृत बांधकामं झालेली आहेत ही सगळी गाडगिळ फॉर्म्युला, आणि गाडगिळ फॉर्म्युला हा रूढ झाला. हे एक लक्षात घ्या, डोंबिवलीमध्ये जेवढी जेवढी अनधिकृत बांधकामं अचानक कोसळलेली आहेत, अचानक म्हणजे नुसती पडलेली, अचानक कोसळलेली आहेत. आणि तिकडे कुठलेही पिलर, हे सगळे लोड शेडिंगवरची बांधकामं आहेत. आणि या सगळ्या बांधकामामध्ये एक लक्षात घ्या, तिकडे ढीग निर्माण होतो. बिल्डिंग कोसळली जात नाही, तर अक्षरशः मातीचा ढीग तयार होतो. हा मातीचा ढीग का तयार होतो याचं कारण हे सगळं लोड शेडिंग आहे. आणि ती सगळी बांधकामं ही गाडगिळ फॉर्म्युलाप्रमाणे झालेली आहेत, बांधलेली आहेत. हा योगायोग नाही. खूप गंभीर मुद्दा बापू राऊत यांनी सांगितलेला आहे. पत्रकारितेमध्ये ज्यांनी अभ्यासपूर्ण पत्रकारिता केलेली आहे त्यांना गाडगिळ फॉर्म्युल्याबद्दल खूप चांगली माहिती आहे. फार दबक्या आवाजामध्ये लोक बोलतात, परंतु हे एक सत्य आहे डोंबिवलीमधलं. आणि धोकादायक बांधकामं जी आहेत त्यांच्या मुळाशी अनधिकृत बांधकामं असतात, हे सुद्धा एक आपल्याकडच्या नागरीकरणातलं एक मोठं कटू सत्य आहे. परंतु राज्य सरकार ज्यांची जबाबदारी अनधिकृत बांधकामं रोखणं असतं, ते रोखण्याच्या ऐवजी अनधिकृत बांधकामांचं नियमितीकरणाचा काळ आता सध्या सुरू आहे. आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना हे खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे की ही बांधकामं कधी ना कधी नियमित होणार आहेत. मला एक सांगा की जर अनधिकृत बांधकामं जी शहरं बकाल होण्याला कारणीभूत ठरलेली आहेत, ज्यांनी संपूर्ण शहराचं विकासाचं नियोजन ढासळून टाकलेलं आहे, तर ती बांधकामं जर राज्य सरकार ज्यांचं नियंत्रण करण्याची जबाबदारी आहे ते तर वारंवार मुदत वाढवून जर नियमित करणार असतील, तर ह्याच्यातून अशा राज्यकर्त्यांकडून नेमकं काय साध्य जाईल पुढच्या काळात? हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे. ज्याप्रमाणे बाकीचे प्रश्न आहेत, हा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, याच्याकरता बरेच मध्यंतरी टी व्हीवरती पण याच्याकरता जबाबदार कोण, तर याच्यामध्ये पहिले निघालं होतं की याच्यामध्ये पहिले जबाबदार प्रभाग क्षेत्र अधिकारी असतात. आज बांधकाम काय एका दिवसात पूर्ण बिल्डिंग बांधलं होत नाही. KDMCचा माणूस फिरत असतो, ही त्यांची जबाबदारी असते की बाबा या ठिकाणी हे बांधकाम चालू आहे, याच्यावरती तुरंत कारवाई झाली पाहिजे. प्रभाग क्षेत्र अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाही. प्रभाग क्षेत्र अधिकारी सामान्य माणसांच्या पण तक्रारी गेल्या तरी सुद्धा त्या पूर्ण होत नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
आता माझ्याच इथे आगरकर रोडला काहीही कारण नाही, त्या एरियातल्या लोकांना विचारलं नाही, त्यावेळच्या नगर म्हणजे तिकडची कचराकुंडी हटवली मी काय कष्ट, अर्थात त्याच्यामध्ये मला घनकचराचे जे उपायुक्त होते त्यांनी मला खूप सहकार्य केलं होतं. आता ती सगळी जागा मी क्लिअर केली, तिथे कचराकुंडी नाही, आणि अचानक येऊन त्या बीजेपीच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी एक म्युरल बांधलं ज्याची तिथे आवश्यकता सुद्धा नाही. आता त्याच्यानंतर मी तक्रारी करतो आहे, KDMCच्या आयुक्तांना पत्र लिहिली, एकाही पत्राचं उत्तर नाही, आणि शेवटी त्यांनी ते आता त्यांचं तिथे ते बोर्ड लावतील आणि या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या म्हणून हे मिरवतील. हे सगळ्यात मोठं या कल्याण डोंबिवली महापालिकेचं वैशिष्ट्य आहे. अजिबात नाहीये. प्रशासन मुकादम पण जे म्हणाले की प्रशासक ते स्वतः आयुक्तांची गाठभेट घेत आहेत, जे त्यांनी कलम सांगितलं त्या कलमाखाली अधिकारीचीच नेमणूक करत नाही. बरं, परत नगरसेवकांची दादागिरी आहे इथे, वाटेल तशी बॅनरबाजी. हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गणपतीमध्ये जे रस्त्यावरती कमानी बांधल्या जातात त्या दिवाळीच्या नंतर काढल्या जातात. बरं, त्या कमानी सुद्धा रस्ता अडवून बांधलेल्या असतात. यांच्या विरोधात तक्रार, अतिक्रमणच आहे हे तेच दाखवतात ना. आणि यांच्या विरुद्ध तक्रार सामान्य माणूस करणार कसा? भले त्या तक्रारी करता ईडी CBI मागे लागत नाही, परंतु यांचे जे बाई लोक येऊन उभे राहतात, घरचे लोक म्हणतात अरे बाबा या भानगडीत कशाला पडतो, जाऊन दे ना, आपल्याला रस्ता अडतो, आपण बाजूनी जायचं. हे कधी बदलणार? डोंबिवलीकर ह्याची वाट बघतायत. मला एक सांगा, कल्याण डोंबिवली मधला एक महत्वाचा जो प्रश्न आहे तो आहे जुन्या ज्या चाळी होत्या आणि त्या भविष्यामध्ये हळूहळू मालकांनी त्या रिपेअर केल्या नाहीत, मग त्या धोकादायक ठरल्या. त्यावेळेला त्याचा विकास जो आहे, पुनर्विकास, तो कठीण होता, त्याला सगळं प्रक्रिया पूर्ण करणं. आता जेव्हा रिअल इस्टेटची किंमत मोठी वाढलेली आहे आणि टॉवर्स फटाफट उभे राहण्याची गरज निर्माण झालेली आहे, तर आता मालकांना, जागा मालकांना महानगरपालिकेकडून नोटिसा काढून घेणं आणि लोकांना हाकलणं सोपं झालेलं आहे. तुम्ही कधी निरीक्षण केलं या गोष्टी? निरीक्षण म्हणजे असं आहे, UDCPR कायदा झालेला आहे, त्याच्यामध्ये भाडेकरू जे असतील ते भाडेकरूंना म्युन्सिपालिटी म्हणजे नगरपालिका एक फॉर्म देते, तुमचा एरिया किती आहे तर ते लिहून सर्टिफाय करून देते, तुमचा एरिया सो अँड सो आहे. बरोबर, म्हणजे उद्या ती चाळ पडली तर सर्टिफिकेट राहतं ते माझा एरिया एवढा होणार, तेवढं बांधकाम मला मिळायला पाहिजे. बरोबर, या भाडेकरूचं काय होतं, ह्या सगळं फुकट पाहिजे. मेन मुद्दा असा आहे, बांधकाम खर्च आहे तो भाडेकरूने द्यायला पाहिजे. भाडेकरू ते द्यायला तयारच नसतात, बिल्डर बांधणार कसा? म्हणजे अर्थपूर्ण गणित होत नाही, त्याच्यामुळे आपलं समस्या राहिलेली आहे. अच्छा, जर भाडेकरूने ठरवलं आम्ही बांधकाम हे देऊ, बांधकाम खर्च देऊ, तर ही समस्या राहणार नाही. परंतु अलीकडे जी बांधकामं धोकादायक नाहीये त्यांना सुद्धा धोकादायकच्या नोटिसा काढून जे राहणारे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी महापालिकेचा वापर होतो, असं सुद्धा सुरू झालेलं आहे. हो, असं सुरू झालेलं आहे. बऱ्याचशा प्रकरणामध्ये धोकादायक इमेज दाखवतात, जे राहणारे आहेत त्यांना बाहेर काढतात. म्हणजे हा सुद्धा हा प्रकार चालू आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या सुरू आहे. बापूर, तुमची काय आहे माहिती याच्याबद्दल? कारण पूर्वी एखाद्या त्या बांधकामाचं ऑडिट होणं, मग त्याला धोकादायक ठरवणं हे प्रकार व्हायचे. आता धोकादायक इमारतीची नोटीस ही इथे राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी म्हणून वापरली जाते. अगदी अशीच परिस्थिती आहे. मुळात कसं आहे, जसं राजन मुकादम असं म्हणाले की त्याची एक प्रोसेस आहे, या सगळ्याची एक प्रोसेस आहे की बाबा कसं आहे, त्याचं ऑडिट केलं जातं. त्या ऑडिट केल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट होतं आणि त्या हे झाल्यानंतर प्रमाणपत्र लागतं की ही धोकादायक आहे. त्याची पिलरची चाचणी केली जाते आणि त्यानंतर ते ठरलं जातं. हे सगळं न करता सुद्धा त्याला धोकादायक म्हणून जाहीर करणं आणि त्याच्या इमारतीवरती लिहिणं धोकादायक इमारत असं म्हणून भीतीपोटी लोकांना त्यातून बाहेर काढणं आणि जागा रिकामी करणं, याचं काम सुद्धा महापालिका करतंय का, महापालिकेने ते कॉन्ट्रॅक्ट दिलंय का, अशी शंका येते. सुपारी घेतली का असं म्हणायचं? हा, असं म्हणावं लागेल. असं मला माहित नाही नेमकं काय आहे, पण अशी परिस्थिती आहे का असा प्रश्न विचारतोय मी. हे माझं काही उत्तर नव्हे, पण माझा प्रश्न आहे हा की असं तर चाललंय का म्हणून. महानगरपालिका कायद्यामध्ये एक अशी तरतूद आहे, ती बहुतांशी राजकीय पक्षांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना, नागरिकांना सुद्धा माहीत नाहीये की एखादी इमारत जर धोकादायक असेल आणि त्या इमारतीचा मालक तिची दुरुस्ती करण्यामध्ये जर समजा टाळाटाळ करत असेल, दिरंगाई करत असेल,
तर महानगरपालिकेचं हे कर्तव्य आहे नागरिकांच्या जीविताच्या रक्षणासाठी की त्यांनी ती दुरुस्ती करायची असते आणि तो खर्च जो आहे तो घर मालकाकडून वसूल करायचा आहे. महानगरपालिका कायद्यामध्ये लोककल्याणाच्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. फार माफक अपेक्षा आहेत. जसं की आता ट्रॅफिक बघा, कोण गाड्या इथे फुटपाथवर लावलेली आहे, ही ती बाईक तिथेच थांबली, ते नो एंट्रीज जात आहेत. ती बघा रिक्षा तिकडे नो एंट्रीज जाते, नो एंट्रीचा बोर्ड आहे बाजूला. हे सगळं कंजेशन म्हणजे चालताना मुश्किल झालेलं आहे किंवा लोकांना बाजारात फिरणं मुश्किल झालंय. आणि बाकी तर समस्या आहेतच की ज्या लाईट म्हणा किंवा जे रस्ते, वीज आपण ज्या नेहमी 70 वर्ष म्हणत आलो त्या आहेतच. शिक्षणाचा बोऱ्या झालेला आहे आणि या सगळ्या गंभीर प्रश्न आहेत. खरं हे मूलभूत प्रश्न आहेत पण ते महत्वाचे आहेत आणि हेच आपण दरवेळेस पाहतोय. आणि बाकी तर पक्षात भांडणं येते नाहीये, बिलकुल नाहीये. नुसती वाढली आहेत आणि वाढ म्हणजे ही सूज आहे, ही अक्षरशः ही विकास नाहीये. अतिशय म्हणजे पीस ऑफ माइंड नाहीये, हॅपीनेस नाहीये, नाहीये बिलकुल. राजकीय पक्षाने कितीतरी विकासाचे दावे तरी केलेले असतात तरी समस्या निवारण काय तथाकथित विकासात नाही झालेलं. काय आता सध्या महानगरपालिकेने किंवा राजकीय पक्ष कोणी येत आहे, काय केलं पाहिजे पुढच्या काळामध्ये? राजकीय पक्ष हे फक्त म्हणजे त्यांचे पक्ष आणि कार्यकर्ते हे फक्त तिकिटासाठी भांडणं किंवा त्या अनुषंगाने सत्ता पाहिजे फक्त, बस. की ती सत्तेची चावी आमच्याकडे पाहिजे. बाकी जनतेशी घेणं देणं नाहीये किंवा त्यांच्या हॅपीनेस किंवा त्यांचं रोजचं डे टू डे लाईफ मध्ये त्यांचं रोल नाहीये, बिलकुल नाहीये. शासन किंवा प्रशासन बरोबर आहे, यांचं नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीच असतं काही घेणं देणं नाहीये त्यांना. फक्त सत्ता पाहिजे आम्हाला. तिकिटासाठी आता किती भांडणं झाली आणि किती फतकल मारून बसतात लोक, हे आपण पाहिलं वार्डात. आणि एका मिनिटात पक्ष बदलणारे आहेत सत्तेसाठी. म्हणजे तिकीट इथे नाही मिळालं तर तिथे लगेच. म्हणजे हे अशी यांची निष्ठा आहे किंवा काय. त्यामध्ये राजकीय कार्यकर्ते जे आहेत हा, त्यांचे रोज पक्ष बदलतायत, रोज शहरं काय बदलत नाही, शहरं बदलत नाहीयेत. आणि सामान्य माणूस त्याच्या दैनंदिन समस्या बदलत नाहीत, त्या तशाच राहत आहेत वर्षानुवर्ष. नागरिकांचा अजेंडा आपण जाणून घेतो. जनतेचा अजेंडा महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहे. राजकीय पक्ष आश्वासनं देत आहेत, आपापले अजेंडे रेटत आहेत. सर्वसामान्य डोंबिवलीकर नागरिक, तुमचा डोंबिवलीबद्दल काय अनुभव आहे? डोंबिवलीची स्थिती काय आहे? तुमच्या अपेक्षा आहे म्हणजे अजूनपर्यंत कुठलीही सुविधा डोंबिवलीकरांना पोहोचलेली नाही. फक्त आम्ही निवडून देतो त्याच पक्षाला आज 25 वर्ष निवडून देतोय, त्यांच्याकडनं काहीच नाही झालेलं. काय समस्या आहे डोंबिवलीत? रस्ते बघा, पाणी बघा, नंतर कचरा बघा, महानगरपालिकेचं कुठलंच ह्याचं हे नाही, कुठलाही सुविधा पुरवित नाही. निवडणुका आता लागलेल्या आहेत म्हणून ते आता आज सकाळपासून पाणी चालू आहे. आता सुधारणा सांगतो, आज सकाळपासून पाणी चालू आहे. निवडणुका रोज आल्या पाहिजे. मग तेच आहे ना. नंतर 12 वाजता 11 वाजता पाणी येतं, 2 तास राहतं. पण आज सकाळपासून आमच्याकडे पाणी आलेलं आहे. प्रशासनाकडून तुमच्या काय अपेक्षा? काय सगळ्या नागरिकांना साधारणपणे चांगलं जगता यावं, एवढ्या सुविधा पुरवाव्यात, एवढंच आमचं एक्सपेक्टेशन आहे. बाकी काही नाही. आम्हाला तुमच्याकडनं काही एक्सपेक्टेशन नाही, फक्त एवढ्या सुविधा पुरवाव्यात. मला जगू द्या व्यवस्थित. बस व्यवस्थित जगू द्या. इथेच बघा, फेरीवाले बघा, चालता येत नाही आम्हाला इथे. आणि हे सगळे हप्तेवाले आहेत. अच्छा, तुम्हाला सगळं सांगतो, हे सगळे हप्तेवाले आहेत. मग शासन आणि प्रशासन आता ही इकडे बाई बघा कुठपर्यंत गेली बघा. ही बाई पुढे भाजीचा स्टॉल बघा, कुठे स्टॉल आहे. कसं लोक चालणार कसे? दोन्ही बाजून गाड्या चालू आहेत, लोक चालणार कसं सांगा तुम्ही. पार्किंगचा प्रॉब्लेम तर आहेच आहे. सगळ्या आमच्या गल्ल्यात दोन्ही बाजूला बाईक लावले. स्टेशन परिसर सुद्धा अजून बुक झालेला नाही. तो तर सोडून द्या, आम्ही आमच्या गल्लीबद्दलच बोलतोय. अजून स्टेशनला गेलेलाच नाही. स्टेशनला जातो आम्ही, तर त्याच्याबद्दल बोलण्याचं काहीच नाही. चर्चेमध्ये अजून आपण स्टेशन पर्यंत गेलेलो नाही. म्हणून हा तिकडे गेलो. ट्रेन मध्ये चढणं तर अजून मुश्किल पण आहे. हे बघा ना, आता गाड्या सगळ्या रिक्षा पार्टी, फेरीवाले, भाजीवाले, आता हे इकडे कपड्यावाले बघा, बाईक कुठपर्यंत आले बघा. हा, ही बाईकचं स्टॉल कुठपर्यंत आलं बघा. मग त्याला आम्ही चालणार कसे? गाड्या चालू, दोन्ही गाड्यांना वाहतूक चालू आहे. आणि चालणार कसं? सर काय नाव तुमचं? विवेक मरुडकर. अच्छा, तुम्ही कुठल्या भागात राहता? मी डोंबिवली ईस्ट पेंडसेनगर भागात राहतो. किती वर्षात डोंबिवलीमध्ये राहता? मी 1995 पासून राहतो इथे. 1995 ते 2025 30 वर्ष झाली. हा. 30 वर्षात नेमका काय बदल झाला डोंबिवलीत? नाही, नेमका बदल हे झालाय की लोकसंख्या वाढली, खूप डेव्हलपमेंट झालाय.
आणि मध्यंतरी आत्ताचा जर रिसेंटली विचाराल मला तर डोंबिवली मधील कुठल्याही भागात जाल तुम्ही तर इतके खराब रस्ते होते, पण आता लास्ट 3-4 महिन्यातलं जर बघाल तर तुम्हाला कुठेही असे सगळे रस्ते जवळजवळ खड्डेमुक्त झालेले 90%. म्हणजे आता त्याच्यावर काम चालू आहे. म्हणजे आता महानगरपालिका करते आहे. महानगरपालिका त्या बाबतीमध्ये तुम्ही समाधानी आहात महानगरपालिका? हो महानगरपालिका डोंबिवलीकर म्हणून तुम्हाला आणखी काय समजते? डोंबिवलीकडून आम्हाला अशी समस्या आहे की पाण्याचा कधी कधी प्रॉब्लेम होतो, कधी कधी पाणी टंचाई किंवा नियमित वेळा? अनियमित वेळ आणि विजेचा लपंडाव चालू असतो. विजेचा लपंडाव चालू असतो. महानगरपालिकेकडून आता सध्या निवडणुकांचा काळ आहे, हो. राजकीय पक्ष नेते आश्वासनं देत आहेत. हो. तुमच्या अपेक्षा काय आहेत? कुठला विषय अजेंड्यावर प्राधान्याने असला पाहिजे? आमच्या अजेंडावर म्हणजे लोकांचे बेसिक रिक्वायरमेंट आहे 24 तास वीज, 24 तास पाणी, विजेचा लपंडाव बंद व्हायला पाहिजे आणि सगळे रस्ते मोकळे आहेत, खड्डेमुक्त व्हायला पाहिजे आणि चालायला पण मोकळे असते. हो चालायला पण मोकळे आहेत. डोंबिवली नुसती बकाल नाही पण उजाड पण करून टाकलेली आहे. एकेकाळी डोंबिवली स्टेशन पासून आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड मोठी झाडं होती. ती सगळी झाडं डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुटली किती डोंबिवली? सगळी बऱ्यापैकी डोंबिवली नवीन डोंबिवली हे दुसरं पुणे आहे, दुसरं सांस्कृतिक नगरी आहे. नेमकं काय आहे सांस्कृतिक नगरी तिला का म्हणावं आश्चर्य आहे. सुशिक्षित लोक असतील, सुसंस्कृतपणा कमी होत चाललेला आहे. फक्त सुशिक्षित वाढत असतील. पुण्यानंतर डोंबिवलीचं नाव येतं, पण डोंबिवलीला जेव्हा सगळ्यात गलिच्छ शहर म्हणून नाव येतं त्यावेळी खूप वाईट वाटतं, कारण मी जन्मापासून डोंबिवलीकर आहे. पाण्याची सुविधा चांगली पाहिजे, ती आहे. म्हणजे आम्हाला तर येते पाणी, प्रश्न नाही, पण इकडे बऱ्याच लोकांना पाण्याची सुविधा नसते. आणि खरोखर म्हणजे पहिली जशी डोंबिवली तशी राहिलेली नाही. आता अक्षरशः म्हणजे बकाल झालेली अशी वाटते. आणि त्यात वाटतं तुम्हाला? गडकरी साहेब स्वतः म्हटलं ना, गांधेरडीची सर्वात. अच्छा, स्वतः गडकरीच बोलले होते, आम्ही कशाला बोलायला? हा घरचा आहे रे. हा मग काय, त्यांचं तेच बोलले, आम्ही काय बोलणार. पण मग एवढं सगळं आमदार खासदार जे आहे मोठे 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 बोर्ड लावतात, आम्ही बोलत नाही, आमचं काम बोलतं. नाही, ते काही काम करत नाही. ते रस्त्यामध्ये पैसे खातात. आणि प्रत्येकाला कधी बघा 6 महिन्यांनी तोच रस्ता परत खोलला जातो. कागदावर आहे. हा? विकास कागदावर आहे. हो मग काय, जर काय नगर खातं त्यांच्याकडे, सगळीच खाती त्यांच्याकडे, सगळी तोडफोड करायची, कमिशन घ्यायची, सगळं चालू खाती आहे, करायचं. खातंही आहे. मग काय, सगळंच खातं. महानगर हे आपलं स्टेशन जवळ आहे ना, तुम्हाला चालायला जागा नाही भेटत. अच्छा, ते फोटो लावले डोंबिवलीकर, त्याचा काय फायदा नाही. फोटो काढून टाका ना, कशाला ठेवतात ते? कोण बसले तुम्ही बघा तिकडे जाऊन. आता ते काय बोलते, शौचालय आहे ते सेंट्रल रेल्वेचं आहे, त्याच्यात त्यांनी पूर्ण दुकान टाकली चपलाची. अच्छा, आणि आतमध्ये शौचालय मध्ये भाडा येते त्याला, नियंत्रण नाहीये कोणाचं नियंत्रण नाही. आणि दुसरा रेल्वे तिकीट आहे, तिकडे पण किती आतमध्ये सगळं माल टाक. माणसाला ते रेल्वेमध्ये घुसायला जागा नाही. अतिक्रमण आहे, फेरीवाल्यांची मोठी समस्या इकडे दिसते. काय होणार नाही डोंबिवलीचा? का असं वाटतं तुम्हाला? कारण काय, सगळे नगरसेवक हे सगळ्यांचाच हात आहे, आपला हात नाही. सामान्यांचं काही चालत नाही. कोणाचं चालत नाही. आता मी त्याला सांगितलं, मला शिवी घालतो, बोलतो तुझ्या बापाचा काय आहे का? खुल्ला हिसाब. परवाचीच गोष्ट, 3-4 महाराष्ट्रानं उभं राहिलं तिकडे आणि ते मोडण्यान आला. मी बोला प्लीज साईड में हो जाओ. ते काय बोलते, हे लोक हरामी आहेत, कशाला उभा राहतात? अरे बापरे. मी त्याला बोलला, मी हरामी कशाला बोलतोय? तो महाराष्ट्र माणसं आहे, कोणचा बी हिंदू आहे, काहीतरी आहे, तू कशाला बोलतो? असं आहे, सगळं असंच झालंय. डोंबिवलीमध्ये सगळं खराब झालंय. शेलार नाकाचा तिकडून बघा, इकडून बघा, किती हालत खराब आहे. तुम्ही बघा, चालायला जागा नाही. रस्त्यांबद्दल लोक खूप बोलत आहेत. रस्त्यांची हालत खराब आहे, रस्त्यांवरती प्रचंड कोंडी आहे. लोकांना रस्त्यावरून अगदी सरळपणे मोकळेपणाने चालणं कठीण झालेलं आहे. प्रत्येकाच्या तक्रारीमधून येत आहे. काय तुमचं निरीक्षण आहे? खूपच परिस्थिती खराब आहे. डोंबिवलीची परिस्थिती वर्स्ट आहे, वर्स्ट. पण निवडणुका आल्या, तुमची अपेक्षा काय? काय होणार नाही. एवढ्या वर्षापासून येतात आहे, पण काय कोणी करतच नाही काय. आणि इथे लोकांना टाइम नाही आहे. आपल्या कामामध्ये मस्त आहे, कामावर जायचं आणि परत यायचं, बाकी काय. हा, पूर्ण सिंपली तुम्हाला म्हणू, स्टेशनच्या बाहेर निघालो तर गडदुले बसलेले असतात. अच्छा, लेडीजला यायला जायला काय व्यवस्थित नाही आहे, तिकडे प्रोटेक्शन नाही आहे काही. आणि रोडवर
स्टॉल्स लावलेले आहे, चालायला जागा नाही आहे, काही म्हणजे वर्स्ट आहे. लोकांना जसा येतो तसा ते वागतात. जे बॉलाचीच कडी आणि बॉलाचाच भात आहे. बरं. इलेक्शनच्या वेळेस मोठ्या मोठ्या बोर्ड लागतात बरंच काय काही नाही. त्यातलं एखादं काम होतं आणि 7-8 हे काही होत नाही. अच्छा. असं पण आहे. नागरिकांचं जे दैनंदिन जनजीवन आणि नाही त्यांनी जे हे सांगितलेले असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये की आम्ही असं करू तसं करू. आता आपल्या इथे एक तर मैदानं नाही आहेत. बरं. त्यानंतर जे नगरपालिकेचं आपलं मोठं हे याच्यासारखं उघडणार होते हॉस्पिटल, जसं आपल्याला बॉम्बेत जावं लागतं मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया करायला, ते नाहीये. आणि मी सगळी चौकशी केली, ते पलीकडे गेलो नाही, तिकडे शिवाजीला आहे. शिवाजीला गेल्यावर ते म्हणतात नाही अजून काय सुरू नाही झालेलं आहे. शिंदेंनी डिक्लेअर केलेलं बिन पैशाचं हे होईल ते होईल, अशी काही एवढी हे झालेली नाही आहे. त्यानंतर आपल्या हे विक्रेते वगैरे जे ट्रॅफिक याच्यामध्ये बसतात, मी स्वतः काही जणांना इथे भाजी चिमणी गल्लीत मी स्वतः 4-5 वेळा नडलोय. बरं. की चालायला जागा नाही आणि तू भाजी अजून म्हटलं अजून पुढे कर म्हणजे रस्ताच बंद होईल. म्हणजे इतकं हे आहे की सगळे आणि जेवढे फुटपाथ आहेत तेवढ्या फुटपाथवर सगळ्यांचे स्टॉल लावलेले. मलाही कधी कधी वाटतं अशा जागा अडवाव्या स्टॉलवर आणि आपण हे दुकानं लावाय बिन पैशाचे व्यवहार. आणि हे तर याच्याजवळ नाही, आपलं लावून आपण हे लावलं तर काय हरकत आहे. म्हणजे हे स्टेशन जवळ तर एवढी कमाई करतात, पण बाहेर थोडा इथून 2 किलोमीटर गेले तिथल्याही फुटपाथवर यांनी हे केलेलं आहे. बरं. त्यामध्ये तुमचे याचे पण असतात रिपेअरिंग करणारे, हे ते त्यांचं तर काय विचारूच नका. रोडचा अर्धा रोड पर्यंत बाईक आणि ते रिपेअर करण्यासाठी वापरलेला असतो रोड. म्हणजे ते एक आहे. त्यानंतर अजून स्पीड ब्रेकर, रस्ता बनवतात आणि स्पीड ब्रेकर. म्हणजे मी याला राहतो पुढे नांदिवली रोडला, तर तिथून ते याच्यापर्यंत पेट्रोल पंप आहे ना देसलेपाडा, 1.5 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये जवळजवळ 17 ते 18 स्पीड ब्रेकर आहे. म्हणजे तो 100 फुटावर पण नाहीये एवढे स्पीड ब्रेकर. आधीच एक तर गाड्यात जे पेट्रोल आहे ते महाग झाले, थोडीशी गाडी वाढवली नाही तर लगेच स्पीड ब्रेकर, त्यात खड्डे वेगळे. तर स्पीड ब्रेकरला मलाही कधी कधी वाटतं की याच्याबद्दल ऑब्जेक्शन करावं. तर हे स्पीड ब्रेकर कमीत कमी हे केले पाहिजे. नितीन शेठ, तुम्ही तक्रारी करत असता महानगरपालिकेकडे, तुम्हाला याची कल्पना आहे का की महानगरपालिका कायद्यामध्ये अशी सुद्धा तरतूद आहे की कायद्याचं उल्लंघन जर तुम्ही प्रशासनाच्या नजरेला आणून दिलं तर तुम्हाला बक्षीस देण्याची तरतूद महानगरपालिका कायद्यामध्ये आहे. तुमचा काय अनुभव आहे? तुमचे काय मला हे माहिती नाही, पण मला बक्षीस नको, पण त्या तक्रारींवर मनस्ताप कोणीतरी दखल घ्यावी. आणि कारण तो सार्वजनिक हिताची गोष्टी आहेत त्या. आणि मला असं वाटतं की अनेक नागरिकांनी त्या तक्रारी कराव्या ऍपवर. त्या तक्रारींचा एवढा महापूर यावा त्या ऍपवर की त्यांना दुसरं म्हणजे बाकी कशासाठी आल्यावर पहिले विचारता येईल. बंद करून टाकतील नाही, ऍप अनेकदा बंद असतं, अच्छा, बंद. हा अनुभव आहे. हा, एक यंग नागरिक, एक नव्या पिढीचा नागरिक, तुमच्या काय अपेक्षा आहेत महानगरपालिकेकडून? महानगरपालिकेने नेमकं काय केलं पाहिजे डोंबिवलीसाठी स्पेशली? मला असं वाटतं की त्यांचे जे नियम आहेत ते प्रॉपरली लोकांच्या भल्यासाठी प्रॉपरली वापरावे. म्हणजे जसं यांनी म्हटलं की वर्षातनं मिनिमम 4 महिने बॅनर्स रस्त्यावर असतात, सगळ्या राजकीय पक्षांचे असतात. बहुतेक सगळे रस्ते ऑलरेडी अरुंद आहेत. आता इथं आपल्या मागे सुद्धा आहे, हे बनवलेलं आहे, इथं बॅनर लागणारच आहे लवकरच. तर असे त्याच्यासाठी कोणी तक्रार करायची दखल हे लावणारे लोक जे आहेत ते भविष्यातले लोकप्रतिनिधी असतात, ते कायद्याची अंमलबजावणी कसं करणार? हो, त्यांचं राजकारणच बेकायदेशीरपणावरती उभं राहिलेलं असतं. हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण तेच स्वतः नियम तोडतायत, तर त्यांच्या विरोधात तक्रार करणार पण. सर, माझा आता तुमच्या कॅमेरामॅनना विनंती आहे, आता हा वर्दळीचा टाइम आहे, फडके रोडवरती आपण उभे आहोत, दोन्ही साईडला फुटपाथ आहेत. फुटपाथवरनं किती लोक चालतायत आणि रस्त्यावरनं किती लोक चालतायत. शूट करणार आहे, गाड्या चालवायच्या कशा? करणारच आहे. याच्यावर कारवाई कधी होणार? कारवाई होतच नाही. अहो, त्या बस स्टँडच्या इथे ते बस स्टँड
ज्या संध्याकाळी बसेस सुटतात ते लोक सगळे त्या MSCB ऑफिसच्या समोर सगळे उभे असतात. समजत नाही हे खरेदी करायला उभे आहेत का कशा करता उभे. रिक्षा आली की धावत सुटतात, मध्येच हात उभे करतात. आणि डोंबिवलीतले रिक्षावाले तर सगळ्यांना माहिती आहेत कसे आहेत. कुठेही रिक्षा उभी करायची, मागे कोण आहे काय काही पर्वा नाही, बघितलं की रागाने बघणार, कुठल्या युनियनचे आहे माहिती आहे ना, असं बोलून पुढे निघून जाणार. अक्षरशः डोंबिवली बकाल झालेली आहे, ही सत्य परिस्थिती आहे. मला एका वाक्याचा प्रश्न विचारायचा आहे. डोंबिवली शहराची आजच्या तारखेची सगळ्यात मोठी समस्या काय आहे? पहिले फुटपाथ आणि रोड सुधारा आणि त्याच्यावर म्हणजे फेरीवाले कमीत कमी कसे बसतील एवढी तरी खबरदारी घ्या. सर्वात मोठी समस्या डोंबिवलीमध्ये भाजी मार्केट 2 आहेत, पण त्या भाजी मार्केटमध्ये भाजीवाले नसतात. एका भाजी मार्केटमध्ये हॉस्पिटल बांधलेलं आहे. भाजी मार्केट खाली भाजी मार्केट 2 मजली बांधलं, पण आता तिकडे खाली भाजीवाले आहेत आणि वरती नोबल हॉस्पिटल आहे. म्हणजे आरोग्याचं भाजी मार्केट. हो, भाजी मार्केट आज वाक्याचं झालेलं आहे. भाजी मार्केट झालेलं आहे. सगळ्यात मोठी समस्या काय डोंबिवली? सगळ्यात मोठी समस्या म्हणजे प्रशासन नाही आणि प्रशासक तर त्याहून नाही. हे दोनच प्रशासनाचं अस्तित्व तुम्हाला नाही. हा गंभीर मुद्दा आहे हा. जर प्रशासनाचंच अस्तित्व नसेल तर कारवाई काय मग काय पडणार? बरोबर. काय वाटतं तुम्हाला डोंबिवलीतली माझ्या दृष्टीने आत्ता जी गंभीर समस्या आहे ही पहिले तुम्ही ट्रॅफिक, लोकांना चालण्याची व्यवस्था ही पहिली झाली पाहिजे. तुम्ही कडक नियम करा, लोकांनाही कंपल्सरी फुटपाथवरनं चाललं पाहिजे. कारण मी परदेशातच बरंच फिरलो आहे, त्या ठिकाणी मी जे बघतो तुलना करत असताना तुलना होतेच ना. कारण शेवटी मी डोंबिवलीकर आहे, मला डोंबिवलीबद्दल अभिमान आहे. आणि जे लोक मी डोंबिवलीकर म्हणून काय त्यांच्या संस्था आहेत, त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी. आमचे कोणी राजकीय शत्रू नाहीत, परंतु आज तुम्ही सत्ताधारी लोक आज आम्हाला काय देताय याचा तुम्ही विचार करा. आणि आम्ही ज्या समस्या देतोय की हे पहिले तुमचे बिभत्स बोर्ड जे लागतात ना, हे खोट्या प्रचाराचे बोर्ड पहिले बंद करा, विकृतीकरण बंद करा. काय वाटतं डोंबिवलीतली सगळ्यात मोठी समस्या काय आहे? मला असं वाटतं सगळे रस्ते मोकळे करावे, त्यातनं बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. नुसते रस्ते मोकळे केले. रस्ते मोकळे केले आणि ते मोकळेच राहतील हे बघावं. मग सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आल्या. अनधिकृत बसणारे फेरीवाले असतील, ह्यांचे लागणारे बॅनर्स असतील, पदपथांचा वापर असेल. पदपथांचा वापर असल्यामुळे त्यामुळे न वापरल्यामुळे होणारे ऍक्सिडेंट असतील, तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि बाकी प्रशासन आहे हे दाखवावं. काय वाटतं तुम्हाला डोंबिवलीतली मोठी समस्या काय आहे तुमच्या मते? ट्रॅफिक, जास्त ट्रॅफिकची ट्रॅफिक. समस्या हा, सगळ्यात मोठी आहे. सगळ्यात मोठी. काय त्रास होतो ट्रॅफिकचा? रस्ते मोकळे झाले पाहिजे. अच्छा. हा, आणखी पब्लिक काय सिटी तुम्हाला भरपूर आहे ना. महानगरपालिकेकडून काय अपेक्षा आहे? एक नागरिक म्हणून डोंबिवलीत. तसं तर काही नाही, पण रस्ते मोकळे झाले पाहिजे. ट्रॅफिक जाम जास्त होती ना कामावर काय जातात. मोठी समस्या आहे? ट्रॅफिक आणि खड्डे, रस्त्यात जे खड्डे आहेत त्यामुळे रिक्षा चालवताना सुद्धा लोकांना खड्ड्यात, म्हणजे आपण स्वतः आजारी पडू त्याच्यात, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे रस्ते आणि सगळं ट्रॅफिक. ट्रॅफिक जाम हो, ही हो, हो, सगळ्यात मोठी हो, हो. समस्या आहे. आता जे कॉन्क्रिटीकरण चालू आहे ते पण अतिशय चुकीच्या पद्धतीने. जगात अशा अनेक टेक्निक आलेल्या आहेत की आता सध्या पाणी कुठेही मुराला जागा नाहीये. ऑलरेडी ग्राउंड लेवल पूर्ण कमी झालेली आहे. आता जे कॉन्क्रिटीकरणामुळे अगदी एज टू एज कॉन्क्रिटीकरण छोट्या रस्त्याचं केलेलं आहे, ते सगळं पाणी वाहून खाडीलाच जाणार. जमिनीमध्ये मुरतच नाहीये म्हटल्यानंतर हीट वाढते. दिवसा म्हणजे वावरताना सुद्धा जाणवतं सगळा रस्ता गरम झालेला असतो. पण आता जे म्हणजे तोच त्याला विकास समजतायत, जो आहे तो पर्यावरण पूरक नाही. अजिबात नाही. स्पेशली हा रस्ता कधीच होत नाही. एवढे खड्डे आहेत या रस्त्यावर. हा, समोरचा रस्ता इतके प्रचंड खड्डे आहेत की माणसं असं बोडीतनं चालल्यासारखे होतात. पण किती वर्ष ही परिस्थिती तुम्ही अनुभवली? आज मी तर जवळजवळ आज 15-20 वर्ष तर आरामात आहोत. असंच आहे. हो, असंच आहे. छोटीचा अनुभव. आम्ही तर नाची मोठे झालेले इथे डोंबिवलीमध्ये. त्यापासून गड्डे खातात. बदललेली दिसत नाही. नाही नाही नाही, तरी पण हा रस्ता तर कधीच नाही. हा कल्याणचा रोड बिलकुल नाही. सरकारमध्ये बसले लोक आम्ही खूप विकास केला सांगतात, तो कुठे आहे? पण मला तर नाही वाटत काही बदलाव झाला असेल. अच्छा. हा, या रस्त्याचा तरी नाही. हे जे सगळे जे माझ्यासोबत लोक जे उभे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, आणि ही मंडळी ही राजकीय टीका करणारी मंडळी नाहीये, ही डोंबिवलीमध्ये सर्वसामान्य नागरिक आहेत. हा आवाज जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आहे, ही राजकीय टीका नाहीये.
सरकारमध्ये बसलेले लोक आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे लोक यांनी याची दखल घेतली पाहिजे की तुमच्या राजकीय अजेंड्यावरती कुठेही ज्याचा मागमूस सुद्धा नाही आहे असे विषय लोक मांडतायत, त्याची दखल तुम्ही घेणार आहात का? तुमच्या अजेंड्यावरती हे सगळे विषय तुम्ही समाविष्ट करणार आहात का? जे कोणी निवडून येतील, जे कोणी सत्तेत बसतील, ते ह्या तक्रारींची, ही जी काही लोकांची समस्या आहे, त्यांचं गाऱ्हाण आहे, त्याची दखल तुम्ही घेणार आहात का? हा खरा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. निवडणुका या समस्यांच्या निवारणासाठी असतात आणि समस्या निवारण करणारे लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी असतात. सर्वसामान्य जनतेने सुद्धा याची जाणीव ठेवली पाहिजे.